मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदानातून होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले। ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना दमा आणि श्वसनाचे आजार जडतायत। शिवाजी पार्क धूळमुक्त व्हावं यासाठी कंत्राट काढण्यात आलं। रेन वॉटर हार्वेस्टिंग, तुषार सिंचन यासारखे प्रकल्प हाती घेऊन शिवाजी पार्कवर हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र शिवाजी पार्कवर ना हिरवळ आली ना शिवाजी पार्क धूळमुक्त झालं। मातीचे ढिगारे ऑक्टोबर 2021 मध्ये शिवाजी पार्कवर टाकण्यात आले। त्या दिवसापासून धुळीच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे। बराच त्रास होतो। ॲक्च्युली आम्ही तर पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतो, त्यामुळे कसं आमची रनिंग जास्त असते, प्लस बाकी पोरं फुटबॉल खेळतात, त्यांच्यामुळे वगैरे कसं जे रनर्स आहेत त्यांना खूप त्रास होतो आणि नॉर्मल प्लेयर्सना तर फारच होत असेल, कारण ते तर बिचारे रनिंग कमी करून पण त्यांना धुळीचा सामना करायला लागतो। कधी कधी धुळीचा एवढा त्रास होतो की 2-3 दिवसात आमचे कफमधून पण धूळ निघत असते, सर्दी सारखी होत असते, त्यामुळे खूप त्रास होतो। आम्ही एल्फिस्टनचं जे कामगार मैदान आहे त्याला एक्स्ट्रा टर्फ केलेले आहे। त्याच्यामुळे क्रिकेटच्या खेळपट्टी वगळता उरलेल्या भागामध्ये एक्स्ट्रा टर्फ करता येईल का याच्याबाबत आम्ही ITIचं म्हणणं घेऊ, कारण क्रिकेट खेळत असताना क्रिकेटची लज्जत सुद्धा जाता कामा नये। हॉकी खेळलं जातं, फुटबॉल एक्स्ट्रा टर्फवर केलं जातं।